नमस्कार. मी डॉक्टर संतोष प्रभू, मेंदू व मणक्यांचा सर्जन, ब्रेन अँड स्पायनल न्यूरोसर्जन, विन्स हॉस्पिटल कोल्हापूर. आजचा जो टॉपिक आहे ज्याच्याबद्दल आपल्याला मी माहिती देणार आहे त्याचं नाव आहे शायाटिका. शायाटिका म्हणजे काय? आपण हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतं. शायाटिका हा शब्द आपल्या पायामध्ये इथून खुब्यातून खाली पायापर्यंत येणारे जी मेन नर्व आहे किंवा नस आहे तिचं नाव शायाटिक नर्व आहे. आणि त्या नर्वमध्ये होणारे आजार आणि त्याच्यामुळे निर्माण होणारं दुखणं ह्याला शायाटिका असं म्हटलं जातं. तर शायाटिकामध्ये काय होतं तर मनुष्याच्या कमरेमध्ये, खालच्या कमरेमध्ये आणि पृष्ठभागावर दुखायला लागतं आणि ही कळ त्याच्या पायामध्ये उतरू लागते. हे झालं की हळूहळू त्या पायामधली ताकद कमी होण्याची शक्यता असते. हे जे दुखणं असतं हे शिंकलं, खोकलं तर ह्याचं प्रमाण एकदम वाढतं आणि हळूहळू पायातली ताकद कमी होण्याबरोबर लघवी संडासला देखील त्रास होऊ शकतो, कारण ह्या नर्वमध्ये त्याचे कंट्रोल देखील एकवटलेले असतात. तर तुम्हाला कमरेमध्ये दुखू लागलं आणि तुमची कळ पायामध्ये उतरू लागली तर तुम्ही डॉक्टरांना कधी दाखवलं पाहिजे? तर ह्याचं सोपं उत्तर आहे की सर्वसाधारण 4-5 दिवसामध्ये घरगुती उपाय आणि पेन किलर्स घेऊन जर तुमचं दुखणं कमी नाही झालं तर मग तुम्हाला जाऊन हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जनना दाखवणं आवश्यक ठरेल. तर डॉक्टर तुम्ही तिथे गेल्यानंतर काय पाहणार? तर ते पाहणार की तुमच्या दुखण्याची तीव्रता किती आहे. तुम्ही स्वस्थपणे झोपू शकता, चालू शकता की नाही. तुम्हाला पायामधली ताकद ते तपासून पाहतील की कुठे पायाचे अंगठे किंवा चंप्यामधली ताकद कुठे कमी झालेली आहे का, किंवा तुम्हाला लघवी करायला काही त्रास होतो आहे का. म्हणजे काय तर लघवी करताना जोर करावा लागतो किंवा लघवी करताना थेंब 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 लघवी होते, किंवा लघवी आली तर ती कंट्रोल करता येत नाही आणि पटदिशी कपड्यामध्ये सुटते. असं जर झालं तर ते तुमचं शायाटिकाची जी कारणं आहेत ती गंभीर आहेत असं दर्शवतं. तर शायाटिकाची कारणं काय आहेत? पहिलं कारण म्हणजे जर 2 मणक्यांच्या मध्ये आपल्या अशी एक चकती असते, ही चकती अशी सरकली तर तुमच्या पायाला येणाऱ्या ज्या नसा आहेत यांच्यावर त्याचा दबाव पडू शकतो आणि ह्याला हर्निएटेड डिस्क असं म्हटलं जातं. हे शायाटिकाचं सर्वात सामान्य कारण आहे. त्याचप्रमाणे इथे जे मणके आहेत ह्यांच्यावर जर हाडांची वाढ झाली, ज्याला आम्ही ऑस्टिओफाइट्स म्हणतो किंवा बोनी स्पर्स म्हणतो, ते निर्माण झाले तर ते देखील या नसांना कोचवू लागतात आणि त्याच्यामुळे पायामध्ये त्या नसांच्या आतमधले करंट्स बिघडून पायाला दुखू लागतं. हे दुसरं कारण झालं. आणि फार क्वचित प्रमाणात एखादी मणक्याच्या आतमध्ये नसांच्यापासून उद्भवणारी गाठ किंवा ट्यूमर होऊ शकतो, ज्याला आम्ही स्पायनल कॉर्ड ट्यूमर म्हणतो, आणि त्या ट्यूमर्समुळे तुमच्या पायातले दुखणं निर्माण होऊ शकतं. तर शायाटिका टाळण्यासाठी मी जे आपल्याला उपाय सांगितले याला आमच्या भाषेमध्ये बीइंग बॅक सॅव्ही असं म्हटलं जातं. आपल्या पाठीच्या बाबतीत आपण अतिशय दक्ष राहणे असं त्याला मराठीत म्हणता येईल. एखादं वजन उचलताना तुम्ही असं पुढे वाकून वजन न उचलता गुडघ्यात वाकून ती वस्तू उचलणं हे केव्हाही मणक्यासाठी चांगलं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये फर्निचर ढकलताना वगैरे अत्यंत जपून आणि काळजीपूर्वक पाठीची काळजी घेऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, नाहीतर पटदिशी गादी सरकणार. पाण्याच्या बालद्या भरलेल्या उचलताना देखील अत्यंत दक्षता घेणं गरजेचं आहे, कारण कित्येक पेशंट्स बालदी उचलली आणि पाठीमध्ये सळक भरली आणि मग आम्ही हॉस्पिटलला आलो असे सांगतात. एकदा डॉक्टरांनी तुम्हाला पेन किलर औषधं दिली आणि फिजिओथेरपी दिली, त्यांनी जर तुम्हाला बरं होत नसेल तर क्वचित प्रसंगी पाठीमध्ये जिथल्या नसेवर तुम्हाला गादी दबलेली आहे त्या नसेच्या आसपास एक इंजेक्शन देऊन, स्टिरॉइडचं इंजेक्शन देऊन काही वेळेला दुखणं कमी होतं की नाही हे पाहता येतं. पण हे जर अयशस्वी ठरलं तर मग ऑपरेशन करणे हा एकमेव मार्ग
शिल्लक राहतो. आणखीन जी काही 2 कारणं आम्ही सामान्यपणे पाहतो त्याच्यामध्ये एक आहे की वयस्क लोक आपल्या नातवंडांना जमिनीवरनं वगैरे उचलण्यासाठी वागतात आणि त्याला उचलायला जातात. अशा वेळेला अचानक पाठीमध्ये गादी सरकते आणि शायाटिका होतो. दुसरी म्हणजे हल्ली तरुण पिढीला जिम जाण्याचा प्रचंड शौक आहे. तर जिममध्ये तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन चुकीच्या पद्धतीने उचलायला गेलात तर 100% तुम्हाला फायदा होण्याऐवजी शायाटिका होणार आणि तुमची चकती सरकून तुम्हाला त्रास होणार. तर हा शायाटिका होण्यासाठी काय कारणं आहेत, व्हॉट आर द रिझन्स, आणि त्याचे रिस्क फॅक्टर ज्याला आम्ही म्हणतो ते काय आहेत. तर पहिला रिस्क फॅक्टर म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे तुम्ही फारसे चालत फिरत नाही, बहुतेक वेळेला खुर्चीमध्ये बसून तुमची लाईफस्टाईल आहे. ऑफिसला गेलं तर खुर्चीत बसता, घरी गेल्यावर परत खुर्चीत बसता, गाडीमध्ये बसून कारखान्याला जाता किंवा ऑफिसला जाता. याला सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात. हे एक कारण होऊ शकतं. 2 खेळांचा अभाव जर तुमच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये असेल तर पाठीचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. 3 लठ्ठपणा. जर वजन खूप वाढलं, स्थूल झाला मनुष्य, तर त्याच्या ह्या मणक्याची जी सिस्टीम आहे ह्याच्यावरती एक्सेसिव्ह लोड यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे ह्या गाद्या सरकतात आणि ह्या नसांच्यावर दबाव टाकू शकतात. 4थं कारण आहे वयोमानाप्रमाणे हळूहळू जशी शरीराचे इतर भागांची डिजनरेशन होऊ लागतं आणि त्यांची क्षमता कमी होऊ लागते, तशीच मणक्यांची, चकतींची, स्नायूंची, ह्याला जोडलेले जे लिगामेंट्स आहेत ह्या सगळ्यांची क्षमता कमी होऊ लागते आणि गाद्या सरकू शकतात. आणखीन एक कारण म्हणता येईल की आपला व्यवसाय, जर खूप वजन उचलण्याचं, उदाहरणार्थ शेतामध्ये काम करतो आहे मनुष्य, जड पोती उचलतो आहे, इतर काही जड उचलण्याची गरज त्याला रोज भासते आहे, तर त्या अचानक वजन उचलल्यामुळे देखील गादी चटकन सरकून शायाटिका निर्माण होऊ शकतं. तर शायाटिका टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर ते टाळण्यासाठी आपल्या शरीराचे नियमित व्यायाम करून पर्टिक्युलरली पाठीचे स्नायू चांगले बळकट बनवले पाहिजेत आणि मेंटेन केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, बसताना आपल्या टेबल आणि खुर्ची चांगल्या प्रतीची घेतली पाहिजे. खुर्चीला, पाठीला तुम्हाला चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे. स्वतःच्या खालच्या पाठीमध्ये एखादं छोटं कुशन अशा प्रकारे ठेवलं पाहिजे ज्याने पाठीला आधार मिळेल बसल्यानंतर. आणि पायाखाली एक लाकडाचे स्टूल ठेवून पाय थोडेसे वर करून घेतले पाहिजेत. याला फूट स्टूल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. हे केल्याने पाठदुखी आणि शायाटिका होण्याची शक्यता बरीचशी कमी करता येते. आता एकदा तुम्हाला शायाटिका झाला की पुढे काय केलं पाहिजे. तुम्ही डॉक्टरांच्याकडे आलात. जर तुमच्या पायातली ताकद कमी झाली नसेल, तुम्हाला लघवीचा कुठलाही त्रास नसेल आणि तुमचं दुखणं हे सोसण्या इतकं असेल, तर डॉक्टर तुम्हाला औषधं आणि फिजिओथेरपी देऊन घरी पाठवतील. 100 पैकी मी म्हणेन 90 लोकांचं दुखणं आणि शायाटिका हा अशा प्रकारे औषधाने आणि काही सामान्य बदल केल्यामुळे दुरुस्त होतो. पण राहिलेल्या 8-10% लोकांना शस्त्रक्रियेची गरज लागू शकते. म्हणजे काय, तर जर तुमच्या पायामधली ताकद कमी झाली असेल, चालताच येत नसेल, तुम्हाला पायातून चप्पल निसटत असेल, अतिशय प्रचंड यातना होत असतील, तुम्हाला बसतासुद्धा येत नाही, झोपतासुद्धा येत नाही, मरणप्राय यातना होत असतील आणि तुमच्या लघवी आणि संडासचा कंट्रोल जर या गाद्या सरकल्या किंवा इतर कारणामुळे त्याच्यावर जर परिणाम झाला असेल, तर तुम्हाला ऑपरेशन लागण्याची दाट शक्यता निर्माण होते. मग डॉक्टर काय करतात, तर त्याच्या तपासण्या करून घेतात. त्या कुठल्या, तर पूर्वीच्या काळी आम्ही एक्सरेज करून बघायचो, लंबोसेक्रल स्पाईनचे एक्सरेज, ज्याच्यामध्ये ते हाडांचे ऑस्टिओफाईट्स वगैरे दिसायचे. पण हल्ली त्याची फारशी प्रचलित ते नाही आहे आणि आम्ही सरळ अशा पेशंट्सना ज्यांना सिव्हिअर आजार आहे त्यांना सरळ MRI स्कॅन पाठीचा काढून घ्या म्हणून सांगतो. आणि ह्या स्कॅनमध्ये स्पष्टपणे दिसतं की तिथे तुमची चकती सरकलेली आहे, कुठल्या बाजूला सरकलेली आहे,
तिचा किती दबाव तुमच्या कुठल्या पायांच्या नसांच्यावर आहे आणि तिची तीव्रता किती आहे. एकदा हे लक्षात आलं की मग ऑपरेशन करण्याचा उपाय काही वेळेला डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात. तर ऑपरेशन कशा प्रकारे केलं जातं. पूर्वीच्या काळी चांगलं एवढं मोठं ओपन केलं जायचं आणि पाठीतल्या त्या सरकलेल्या चकत्या काढल्या जायच्या. त्याच्यानंतर पेशंटला 2-2 महिने 3-3 महिने घरी बिछाण्यात झोपवून ठेवलं जायचं. पण आता सगळी मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी सुरू झालेली आहे. आता आमच्या विन्सला ही सर्जरी आयदर मायक्रो डिस्केक्टमी म्हणजे एक अतिशय छोटं एवढं छोटंसं पाठीवरती एक कट घेऊन त्याच्यातनं ही जाऊन दुर्बिणीच्या साह्याने ही गादी काढली जाते, अशा प्रकारे केलं जातं. किंवा एंडोस्कोपिक सर्जरी, आत अशी एक दुर्बीण घातली जाते आणि जो सरकलेला गादीचा भाग आहे तो तिथून काढून टाकला जातो. अशा 2 प्रकारच्या सर्जरीज हल्ली प्रचलित झालेल्या आहेत आणि त्याच इथे विन्स येथे केल्या जातात. यांचा फायदा म्हणजे आज तुमचं ऑपरेशन झालं, तुम्ही शुद्धीवर आल्या भुलेतनं जागे झाल्या तुमचं दुखणं नाहीसं झालेलं असतं, तुमच्या पायातली ताकद सुधारायला सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू फिरू शकता आणि लवकरच आपल्या दैनंदिन नित्यक्रमाला परत जाऊन सुरू करू शकता. इतकी ही शायाटिकाची ट्रीटमेंट हल्ली खूप सुधारलेली आहे. तर माझे हे छोटंसं व्याख्यान ऐकल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आपल्या पाठीची काळजी घ्याल आणि आपल्यावर असे प्रसंग ओढवू न द्याल अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो.